कर्माचा सिद्धांत भाग 19 यामध्ये आज आपण पाहणार आहोत निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय तर कामनारहित, इच्छारहित केलेली कर्म संचित कर्मात जमा होत नाहीत. मनुष्य जे जे कर्म करतो ते काहीतरी कामना, इच्छा, आशा यांनी प्रेरित झाल्याशिवाय करत नाही. यात त्याचा काहीच दोष नाही. आपण ह्याआधी पाहिलेले आहे की मनुष्य फळाची इच्छा, आशा राखो वा न राखो, एकदा कर्म केले की केव्हा ना केव्हा तरी ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. पण माणूस काही वेळा अशी काही कर्म करतो की त्याचे फळ मात्र आपल्याला मिळू नये अशी त्याची इच्छा असते. उदाहरणार्थ, माणूस चोरी करतो अथवा लाच घेतो, तेव्हा त्या कर्माचे स्वाभाविक फळ तुरुंगवास वा अन्य शिक्षा मात्र त्याला नको असतात. असा माणूस काही निष्काम कर्मयोगी आहे असे म्हणता येणार नाही. माणसाला स्वभावतः वाईट कर्माचे फळ नको असते. चांगल्या कर्माचे फळ मात्र त्वरित मिळावे अशी त्याची इच्छा असते. चांगले फळ मिळण्यासाठी जे सत्कर्म करणे आवश्यक असते ते करण्यास मात्र तो इच्छुक नसतो. सुख सर्वांना हवे, पण सुखाचे कारण जे पुण्य ते करण्यास कोणी उत्सुक नसतो. दुःखाचे कारण पापकर्म ते मात्र प्रतिक्षणी माणूस बिनधास्तपणे करत असतो. पापकर्म करणाऱ्या फळाची अपेक्षा नसते, म्हणून त्या कर्माची निष्काम कर्मात गणना होत नाही. निष्काम कर्म केवळ तेच की जे शास्त्रविरहित आहे, धर्माच्या मर्यादेत राहून प्रीती द्वेष रहित भावनेने केलेले असते, ज्यात कर्तेपणाचा लेश मात्रही अभिमान नसतो व जे समष्टीच्या जगाच्या कल्याणासाठी केलेले असते, ज्यात करणाऱ्याचा लेश मात्रही लपलेला स्वार्थ नसतो. भगवान गीतेत आज्ञा करतात, फळ मिळणार असेल तरच कर्म करेन अशी भावना माणसाने ठेवू नये, परंतु कर्तव्यबुद्धीने आपल्या अंतरात्म्याच्या समाधानासाठी भगवत प्रीत्यर्थ कर्म करावे. असे कर्मच निष्काम कर्म समजले जाते. सकाळी उठल्यापासून माणूस सुखाच्या शोधार्थ निघतो व सतत कर्म करत राहतो. कोणीही माणूस दुःखाच्या शोधार्थ फिरत नाही वा त्याच्यासाठी कर्म करत नाही. पण दुःख त्याचा माग काढत न बोलवता येते. प्रयत्न करूनही सुख मिळतेच असे नाही, पण प्रारब्धात असेल तर काहीही प्रयत्न न करता आपोआप प्राप्त होते. म्हणून माणसाने सुख आणि दुःख दोन्ही प्रारब्धावर सोडावेत. भगवान सूर्यनारायण एक महान निष्काम कर्मयोगी. सूर्य उगवू लागला की अंधकाराचा तत्काळ नाश होतो. पण आपण जर उद्या सूर्यनारायणाला सांगू लागलो की तुझ्या उगवण्यामुळे अंधकाराचा नाश होतो व आम्ही आमची दैनंदिन कर्मे सुरू करू शकतो, म्हणून आम्ही तुझे फार ऋणी आहोत, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत, तर सूर्यनारायण म्हणेल की मी अंधकाराचा नाश करण्यासाठी नाही उगवलो. तुम्ही म्हणता तो अंधकार ही काय वस्तू आहे ते मला माहीतही नाही. मी अंधकाराचा नाश केला नाही, केवळ माझ्या अस्तित्वाने अंधकार नाहीसा झाला असेल. सूर्य केवळ समष्टीच्या कल्याणासाठी कोट्यावधी मैलावरून आपले किरण प्रक्षेपित करत असतो. त्यासाठी तो काही पगार घेत नाही. ठरल्या वेळी एक पळ ही उशिरा न करता तो उगवतो. त्यासाठी त्याला पगार, पेन्शन, ग्रॅज्युइटी वगैरेची अपेक्षा नाही. कर्तेपणाचा लेश मात्रही अभिमान न धरता तो सतत कर्मेरत असतो. त्याचे नाव निष्काम कर्म. एखादे लहान मूल आजारी पडत असले की त्याची आई रात्रीच्या रात्री जागते आणि त्याची सेवा चाकरी करत असते. त्यासाठी तिला कसल्याही मोबदल्याची वा सुविधेची अपेक्षाच नसते. इतकेच काय, पण अशा वेळी जर एखाद्या माणसाने तिला असे सांगण्याचा प्रयत्न केला की तिचे सर्व श्रम व्यर्थ आहेत, कारण बदलत्या कालानुरूप उद्या तो मुलगा मोठा झाला की त्याला आईच्या या उपकाराची जाणीव राहणार नाही. इतकेच काय, त्याचे लग्न झाल्यावर तो बायकोच्या मुठीतच जाईल, तिच्या इशाऱ्यावर नाचेल, कदाचित तिच्या सांगण्यावरून वृद्ध मातेचे हालही केले. अशा वेळी ती आई सांगेल की भविष्य काळात काय वाटेल ते हो, तिला त्याची पर्वा नाही.
पण मुलाची सेवा चाकरी केल्याशिवाय तिच्याने राहणारच नाही. ते तिचे कर्तव्यच आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न राखता ती ते करणारच. निष्काम कर्माची अशी अगणित उदाहरणे आपल्याला देता येतील. दारूबंदी खात्याचे मोठे पगारदार अधिकारी दारूबंदीचे काम करू शकणार नाहीत. असे कार्य एक पैही पगार न घेता महात्मा गांधी, हजरत मोहम्मद पैगंबर, स्वामी सहजानंद अशा महान व्यक्ती करू शकल्या. त्यांनी हे कार्य केवळ लोककल्याणार्थ मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ भावनेने केले. त्यांनी त्यासाठी पगार, प्रमोशन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, हक्काची वा किरकोळ रजा मागितली नाही. याचे नाव निष्काम कर्मयोग. आता आपण प्रारब्धावर कसा काबू मिळवला ते भोगत असताना नवीन क्रियमान कर्म पुन्हा संचितात जमा न होण्यासाठी प्रारब्ध कसे भोगावे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.